सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्ग यांना नमस्कार. नुकताच जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 हे फॉर्म्स सुरू झाले आहेत भरायला. ऑनलाइन फॉर्म भरायचे आहेत. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन application form is 16th of September 2024. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म सबमिट करावायचा आहे. नीट काळजीपूर्वक फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म सबमिट करण्यासाठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजे ऑनलाइन भरण्यासाठी काही आवश्यक बाबी असतात. ऑनलाइन फॉर्म कसा भरावा याविषयी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेल, पण त्याआधी काय काय करावं लागतं त्याला, तर तो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला हे सर्टिफिकेट लागतं. रिटर्न मध्ये पाहिजे, काळ्या किंवा निळ्या शाईमध्ये इथं फिलअप करू शकता आपण सगळेजण. हे सर्टिफिकेट तिथं अपलोड करावं लागतं. इथे आपला फोटो, हे नावांबद्दल बोलेल मी, डिटेल सांगेल. इथे कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, आणि इथे सिग्नेचर ऑफ पॅरेंट, पालकाची सही लागते. इथं आई वडील पालक कोणीही चालतं इथं. तर हा एवढ्या बाबी म्हणजे कॅन्डिडेट सिग्नेचर, पॅरेंट्स सिग्नेचर, फोटो, विद्यार्थ्याचा फोटो, आणि हे सर्टिफिकेट, हे टोटल होल सर्टिफिकेट, या सर्वांची इमेज टाइप मध्ये JPG मध्ये आपल्याला फोटोज लागतात आणि हे तिथं अपलोड करावे लागतात ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्यासाठी. तर हा फॉर्म जसा आहे, हे सर्टिफिकेट आपण जसं लिहितोय तशीच माहिती आपल्याला ऑनलाइन फॉर्म मध्ये विचारलेली असते, हीच माहिती असते. हे सर्टिफिकेट सुद्धा तिथं अपलोड करावं लागतं. आपण स्वतः पालक, विद्यार्थी, शिक्षक यापैकी कोणीही फॉर्म भरू शकता. तो फॉर्म भरताना मी डिटेलमध्ये सांगेलच. काही अडचण आली तर मला मेसेज, कॉल करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तरी आपण सध्याला सर्टिफिकेट कसं भरावं, दिस सर्टिफिकेट जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 म्हणजे 2025 ला जी परीक्षा होणार आहे तिची लास्ट डेट 16 सप्टेंबर 2024 ही असणार आहे. तर हे फॉर्म भरताना पाहून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला फोटो अफिक्स करायचा आहे. इथं फोटो लावायचा विद्यार्थ्याचा. अफिक्स पासपोर्ट साइज फोटो ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याचा म्हणजे उमेदवाराचा इथे फोटो चिटकवून घ्यायचा आहे. ओके. सर्टिफाइड दॅट ही ओळ असते, the information given below are correct in respect of, असं सर्टिफिकेट आम्ही लिहून देतोय की खालील माहिती जी आपण भरून देतोय ती करेक्ट आहे. कोणाची? इन रिस्पेक्ट ऑफ नेम ऑफ स्टुडंट लिहायचं. इथं जे काही नाव आहे ते संपूर्ण नाव लिहिलं तरी चालेल. स्टुडंट्स नेम जस्ट लाईक रुद्राक्ष, शंकर सोळंके, हे कंप्लीट नाव लिहिलं तरी चालतं. इथं कंप्लीट नाव लिहायचं, कारण खाली आपल्याला ब्लॉक लेटर्स मध्ये इथं सिंगल नाव लिहिता येतील. इथं कंप्लीट नाव लिहिलं. सेकंड, हु इज स्टडिंग इन क्लास 5 इन, आता हा विद्यार्थी ज्याचं नाव आपण लिहिलंय वर, तो विद्यार्थी स्टडी करतोय क्लास 5 मध्ये, 5व्या वर्गात. कोणत्या शाळेत आहे तो? स्टडिंग, नेम ऑफ स्कूल हे इथं लिहायचं असतं. नेम ऑफ स्कूल इथं लिहिलेलं आहे, आपल्याला इथं लिहायचं शाळेचं नाव. तर इथं आपण शाळेचं नाव लिहिणार आहोत. जस्ट लाईक माझी शाळा ZPPS, सावंगी, असं आपण फिलअप करायचं. इथं शाळेचं नाव, हे कम्प्लीट नाव लांबपर्यंत जात आहे, आपण इथपर्यंतच कंप्लीट करायचं. त्याला शाई, निळी शाई किंवा काळ्या शाईने लिहायचं. अँड
इंटरेस्टेड टू अप्लाय म्हणजे अप्लिकेशन करण्यासाठी इंटरेस्टेड आहे फॉर जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 2025 ची जवाहर नवोदय विद्यालयाची सिलेक्शन टेस्ट देऊ इच्छित आहे. नेम ऑफ कॅन्डिडेट इन ब्लॉक लेटर्स दिस विल बी अंडरलाईन. हे आवश्यक लक्षात ठेवा. इथं आपल्याला ब्लॉक लेटर्स मध्ये लिहायचं आहे. तर ब्लॉक लेटर्स मध्ये आपल्या विद्यार्थ्याचं नाव लिहायचं. इथं फादर्स नेम, दिस इज ऑल्सो इन ब्लॉक लेटर्स. मदर्स नेम इथं लिहायचे ब्लॉक लेटर्स मध्ये, म्हणजे कॅपिटल्स मध्ये, सगळी अक्षर कॅपिटल मध्ये, सर्वच्या सर्व अल्फाबेट्स कॅपिटल्स मध्ये लिहायचे. आणि मी तर रिकमेंड करेल पूर्ण फॉर्म जरी तुम्ही कॅपिटल लिहिला, आपण फॉर्म कंप्लीट फॉर्म जरी कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिला तरी खूपच छान. इथे तिने नाव लिहिल्याच्या नंतर नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप इफ एनी. जर आपले आई वडील, विद्यार्थ्याचे आई वडील नसतील, दुसरं कोणी पालक असेल तर त्याचं नाव लिहायचं इथे आणि त्याचं रिलेशनशिप. नाव लिहिलं की त्याचं रिलेशनशिप, ग्रँडफादर असेल तर मग त्यांचं नाव कॉमा देऊन त्यांना रिलेशन म्हणजे ग्रँडफादर आहेत असं लिहायचं. होईल तेवढं आपण आई वडिलांचं नाव असल्यामुळे इथं नाही लिहिलं तरी चालेल आणि वडिलाचं नाव लिहिलं तरी चालते. इथं गार्डियन्स नेम. डेट ऑफ बर्थ DDMM YYYY ह्या फॉर्म मध्ये आहे. इथं डेट ऑफ बर्थ लिहायचे आहे. इथं डेट सपोज 04 आहे, 4 आहे, 4th ऑफ मे आणि 2000 सपोज 17 आहे. तर 4th असेल तर 04 लिहायचं, 04. मे असेल तर 05 लिहायचं आणि इथं वर्ष लिहायचं एक डिजिट्स मध्ये. आणि कंप्लीट जर 2 डिजिट नंबर असेल 31, 42 नाही 42 तर येणार नाही, 31, 20 असे तर 2 डिजिट इथं बसू शकतात, 20 असं. इन वर्ड्स ही जन्मतारीख आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायची आहे, म्हणजे शब्दांमध्ये लिहायची. जेंडर लिहायचं बॉय, गर्ल और ट्रान्सजेंडर. कॅटेगरी लिहायची, जनरल आहे की ओबीसी आहे की SC की ST आहे. नेचर ऑफ डिसेबिलिटी, डिसेबिलिटीचं नेचर इफ एनी. जर असेल तर डिसेबिलिटी वाला असेल म्हणजे अपंगत्वाचा काही प्रकार असेल तर टिक करायचे. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण लक्ष देत नाही, असं टिक करायचं आहे. फिजिकली आहे का, व्हिज्युअली आहे का, हिअरिंग आहे का, पर्सेंट ऑफ डिसेबिलिटी शेवटी. म्हणजे असेल तर टिक करायचं, नसेल तर काही करायचं नाही. आधार नंबर ऑफ कॅन्डिडेट, आधार नंबर टाकून घ्यायचा इथं सगळ्या डिजिट्स मध्ये. PEN नंबर ऑफ द कॅन्डिडेट, शाळेमध्ये म्हणजे UDAS मध्ये एक PEN नंबर येत आहे, आपल्या शाळेतून मिळेल सर्वांना. तो PEN नंबर आपण इथे फिलअप करायचा. ऍड्रेस, कंप्लीट ऍड्रेस टाकायचा इथे. मोबाईल नंबर, व्हॅलिड चालू असलेला मोबाईल नंबर जो की आपला इथून पुढे वर्षभर तरी चालू राहील असा मोबाईल नंबर. ईमेल ऍड्रेस, वर्ष नाही 2 वर्ष लागल. आयडेंटिफिकेशन मार्क, एखादं जर जन्म खून असेल, काही खून असेल विद्यार्थ्याच्या शरीरावर, जसं की मोल म्हणजे तीळ आहे एखाद्या ठिकाणी हातावर, दर्शनी भागावर, हातावर, चेहऱ्यावर असं. अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न किती आहे. नॅशनॅलिटी, दिस इज ऑफकोर्स इंडियन. रिलिजन लिहायचं इथं. मीडियम ऑफ एक्झामिनेशन, मराठी असेल मराठी, इंग्लिश असेल इंग्लिश. प्लीज इंडिकेट 1 लँग्वेज फॉर द स्टेट कन्सर्न्ड गिवन इन द प्रॉस्पेक्टस. एक लँग्वेज आपल्या इथे लिहावीच लागणार आहे. पुढे पर्टिक्युलर्स पाहून घ्या व्यवस्थित. ही दीज आर द पर्टिक्युलर्स. क्लास 3, क्लास 4 अँड क्लास 5 म्हणजे इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी या वर्गात
हा विद्यार्थी कोणत्या शाळेत, कशा शाळेत, म्हणजे स्कूल लोकेशन कसं आहे हे लिहायचं आपल्याला. तर पाहू पर्टिक्युलर्स. नेम ऑफ स्कूल स्टडीड 3, 4 and 5 and studying 5 and village place. आता आपल्या शाळेमध्ये तो विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे, नेम ऑफ स्कूल, शाळेचं नाव लिहायचं. मग तो 3रीच्या वर्गात असताना कोणत्या शाळेत होता, 4थीच्या वर्गात असताना कोणत्या शाळेत होता आणि 5वीच्या वर्गात असताना कोणत्या शाळेत शिकत आहे, स्टडिंग स्टँडर्ड 5. हे नाव व्यवस्थित फिलअप करायचे. लोकेशन रुरल आहे का अर्बन आहे, रुरल आहे की अर्बन आहे. इथं रुरल असेल असं स्पष्ट लिहायचं, रुरल. अर्बन असेल अर्बन, रुरल रुरल असं लिहायचं. इथं रुरल आणि रुरल. म्हणजे 3रीला, 4थीला आणि 5वीला हा रुरल मध्येच होता. नसेल तर अर्बन मध्ये लिहायचं. एक दिवस जरी अर्बन मध्ये शिकलेला असेल विद्यार्थी तर त्याचं सिलेक्शन ह्या अर्बन कॅटेगरी मधून होत असतं. त्यामुळे केअरफुली हे भरण्याची आवश्यकता असते. मंथ ऑफ द इयर जॉईनिंग. ओके, कोणत्या महिन्यामध्ये हा जॉईन केला, म्हणजे 3रीला कोणत्या महिन्यात आला आणि इयर कोणता आहे. मग सपोज या वर्षी आता जॉईन केलाय, 5व्या वर्गामध्ये जॉईन केले विद्यार्थ्यांनी एखाद्या, तर आपण इथून सुरुवात करायची. जून 2020. इथून आपण जॉईन केलं 5th क्लासमध्ये. मंथ ऑफ जॉईनिंग आणि मंथ ऑफ अँड इयर जॉईनिंग. इथं जून 2024 लिहिलं. ह्या ओळीमध्येच बसलं पाहिजे, कंप्लीट बाहेर नाही आलं पाहिजे. मग जून 2024 मध्ये हा 5व्या वर्गात आला. ऑफकोर्स जून 2023 मध्ये 4थ्या वर्गात, जून 2022 मध्ये 3ऱ्या वर्गात, असं उलट्या क्रमाने लिहिता यायचं. मंथ अँड इयर ऑफ पासिंग. आता हा विद्यार्थी 5व्या वर्गात तर पास झालाच नाही, सध्या 5वीच्या वर्गात आहे. इथं आपण डॅश सोडून दिलं. इथं मात्र लिहायचं 4थीचा वर्ग, मे 2024. ओके, मे 2024 लिहिलं. इथे लिहायचं मे 2023. मे 2023 असं स्पष्ट लिहायचं. नेम ऑफ ब्लॉक, आपला तालुका लिहायचा. हा 3ऱ्या वर्गातला तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, स्टेट ऑफकोर्स जे असेल ते. आपण महाराष्ट्र असतो महाराष्ट्र लिहायचं. नेम ऑफ ब्लॉक, डिस्ट्रिक्ट काय, ब्लॉक म्हणजे तालुका, जिल्हा आणि हे राज्य, तालुका जिल्हा राज्य. अशा पद्धतीने हा कंप्लीट इथपर्यंतचा फॉर्म भरल्याच्या नंतर जराशा ह्या सूचना असतात, त्या सूचना वाचून घेऊ. I certify that the school or schools in which my ward, म्हणजे आपला पाल्य, studied or studying in a recognized school and fulfills all the eligibility criteria as per NVS requirements. NVS च्या रिक्वायरमेंट्स नुसार माझा पाल्य सर्वच्या सर्व eligibility criteria fulfill करतो. I also understand that even if the candidate has studied in the urban area for even a single day in any of the classes 3, 4 and 5, कोणत्याही वर्षी एक दिवस जरी माझा पाल्य जर अर्बन एरियामध्ये शिकलेला असेल, the student will be treated as urban. म्हणजे मला माहित आहे की एक दिवस जरी विद्यार्थी माझा जर शहरात शिकलेला असेल तर त्याला ट्रीट केलं जाईल अर्बन मधून. अर्बन कॅन्डिडेट
It is also certified that my ward is the bona fide resident and residing with me. माझा पाल्य माझ्यासोबत राहतो. In the same district where he she is applying for JNVST. म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयच्या या टेस्टमध्ये आपण ज्या जिल्ह्यामधून मी राहतो त्याच जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला आहे. आय सर्टिफाय, सर्टिफिकेट लिहून देतोय पालक म्हणून आपण. सर्टिफाय दॅट द अबव इन्फॉर्मेशन इज करेक्ट अँड सबमिटेड व्हॉलंटरीली. मी स्वतः भरलेली आहे आणि माझ्या स्वखुशीने ही वरची माहिती सगळी भरलेली आहे. इफ एनी ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज फाउंड टू बी रॉंग, द कॅन्डिडेचर ऑफ माय वॉर्ड विल बी फोरफिटेड. जर माझी चुकीची माहिती लिहिलेली आढळली तर माझ्या कॅन्डिडेटचं कॅन्डिडेचर हे जाऊ शकतं, हे मला माहीत आहे. ॲट एनी स्टेज इवन आफ्टर द ॲडमिशन इन JNV. इवन आपण ॲडमिशन घेतलं तरीही मी यात काही फॉल्ट असेल, चुकीचं असेल तर मी मान्य करतो की त्याचं ॲडमिशन सुद्धा रद्द होऊ शकतं. आय ऑल्सो सबमिट दॅट नो चेंज इन द अफोरसेड data shall be requested by me in the future, and I agree that in case of mismatch in the online and offline data, the data submitted through online mode shall be treated as final. जरी मी ही माहिती ऑनलाईन ऑफलाईनची चेंज असेल, जरी काही वाटली होणार तर तसं नसतं, आपण व्यवस्थित भरायचा असतो फॉर्म, तरी जी माहिती माझी ऑनलाईन भरलेली आहे, हा जशाच तसा फॉर्म आपण ऑनलाईन भरत असतो, त्यामुळे लक्षात ठेवा ही आणि ती माहिती सारखीच असावी. ऑनलाईनने भरलेली माहिती हे काय करणार आहे तर डाटा फायनल धरतात. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, आपलं हे ऑनलाईन मोड शॅल बी ट्रीटेड ॲज फायनल. ऑनलाईन मोड फायनल धरला जाईल. इथे आपल्याला आता सिग्नेचर या बॉक्समध्येच आपल्याला कॅन्डिडेटचं सिग्नेचर घ्यायचं आहे. बॉक्स जरी छोटा असला तर व्यवस्थित तेवढ्या बॉक्समध्ये आपण सिग्नेचर करून घ्यायचं आणि ही सिग्नेचर एका कोऱ्या फॉर्मवर करून घ्यायची, जी की आपल्याला तिथे अपलोड करायची आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये. सिग्नेचर ऑफ पॅरेंट, इथंच अशाला अशी सिग्नेचर केली व्यवस्थित, ह्या बॉक्समध्येच ही सिग्नेचर करून एका कोऱ्या फॉर्मवर सिग्नेचर करून ती आपल्याला अपलोड करायची आहे. पुढे पाहू. इन रिस्पेक्ट ऑफ NIOS स्टुडंट्स are will be decided on the basis of residence of the candidate. The above details of candidate are verified from school records and found correct. आपल्याला शाळेचं व्यवस्थित हे लागतं. सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ द सील, शाळेचं रेकॉर्ड आपल्याला पाहून यावं लागतं. शाळेच्या हेडमास्टरचं सील आणि इथे सिग्नेचर लागत असते. ओके, so we will stop here. Goodbye.